नमस्कार, महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहताय महासागर न्यूज। स्वस्थतेसाठी जे जन्माला आले त्यांना अस्वस्थता वाटेल, पण जीवनामध्ये ज्यांचं मन स्वस्थ आहे, स्वच्छ आहे, त्यांना अस्वस्थता वाटण्याचं काही कारण नाही। आजचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला जे अनेक वर्षाच्या नंतर होत आहे, तो कार्यक्रम आदरणीय पवार साहेब साहित्य संमेलनाचे यावेळचे स्वागताध्यक्ष आणि सर्वांचीच इच्छा होती। ज्यावेळेला दिल्लीमध्ये यापूर्वी झालं होतं त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान आले होते, यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध काय आत्ता नाहीत, ते गेले अनेक वर्षाचे आहेत। या उलट नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर आदरणीय पवार साहेबांनी त्यांना बारामतीला पण निमंत्रित केलं होतं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमालासुद्धा मोदी साहेबांना बोलवलं होतं। त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांनी पवार साहेबांच्याबद्दलची भावना व्यक्त केली होती। त्यांचं बोट धरून हाताला आलो असं मोदी साहेब म्हटले होते। त्याच्याबद्दलसुद्धा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया नंतरच्या कालावधीमध्ये जरूर आल्या, पण काल सर्व काय बघून आम्ही सुखावलो आहोत। विरोधकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्क आहे। आम्ही माहिती घेतली की 95 सालापासूनची जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की JMFCच्या स्तरावरती एखादा निकाल आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं, सेशन कोर्टामध्ये आला तर हायकोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं। आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी दाद मिळतील। स्थगिती मिळाली तर आपोआपच विषय प्रश्न सुटेल। बघूया, 1-2 दिवस वाट पाहूया। एक लक्षात घेतलं आपण तर त्या क्षणाला माणिकराव कोकाटेंना जामीनसुद्धा कोर्टाने मंजूर केला। याचा अर्थ शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली असा कायदेशीर परिभाषित होत नाही। मी काय कायद्याचा अभ्यासक नाही। खरं आहे, महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे की ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भातला निर्णय 2 वर्ष झाला नाही, नंतर मग कुणीतरी उच्च न्यायालयामध्ये त्याच्यातनं स्थगिती घेतली असे एक आमदार आहेत। मी ते नाव घेऊ इच्छित नाही कारण त्याच्यातून आणखीन एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण 2 दिवस बघूया आपण वाट। विरोधकांना वेगळी सत्ताधाऱ्यांना वेगळी, विरोधकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे। आरोप तर ते विरोधक नेहमी करतच असतात, त्याच्यातला तो एक भाग आहे। महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा।